हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, आज आहे सुट्टी, कारण आज आहे श्री महावीर जयंती. तर सुट्टी आहे तर म्हटलं चला प्लॅन करूयात, जाऊयात देवाला. तसं तर आम्ही प्रत्येक गुरुवारी पाचपीरला जातच असतो, पण त्याच निमित्ताने पाचपीर बाबा की दो चारो दिन काय म्हणायचं. तर चला, आज गुरुवार आहे, पाचपीरला जायचं. पाचपीरच्या पाया पडून आल्यानंतर आज जायचं आहे आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठीच, म्हणजे सोनारीच्या देवाला. तर इथं आम्ही पोचलो आहेत सोनारीमध्ये. मग दादाला गरम होत होतं म्हणून मी त्याला थोडीशी माझी ओढणी पांघरायला दिली. आई घेत आहे तिथं प्रसादाचं, नारळ वगैरे गुलाल काय काय असते ते पूर्ण प्रसाद आई इथे घेत आहेत. तर प्रसाद घेतला, निघालोय परत आम्ही मंदिराच्या दिशेने. प्रिशा आहे, श्रवण टोपी घालायला नको म्हणत होता म्हणून मी त्याला माझी ओढणी दिली होती. आई पण आहेत, आई 2-2 बॅग घेऊन चालत आहेत. ॲक्च्युली आम्ही एक बॅग टिफिनची, शिदा प्रसाद देवाचा, आणि एका बॅगमध्ये दादाचे कपडे म्हणजे श्रवणचे कपडे, दूध बॉटल, पाण्याची बॉटल असं घेऊन निघालो होतो. मंदिरामध्ये खरं तर काहीच गर्दी नव्हती, एवढं सुंदर दर्शन झालं ना आमचं. चला तुम्हाला मंदिरापर्यंत पण घेऊन चालते, जाऊयात पुढे मंदिराकडे. तर आम्ही इथून निघालेलो आहोत. प्रिशा ते छोटे छोटे माकडाचे पिल्ले बघून खूप खुश होत होती. त्यांना ॲक्च्युली धरायला पण जात होती तिने. खूप छान वाटलं, मज्जा केली तिने पण, छान वाटलं. आधी जाऊयात चला आपण देवाच्या दर्शनाला. प्रिशाला तिकडे तिची सँडल सोड म्हटलेलं, पण तिने नाही सोडलेली. तर तिने आता चप्पल काढून तर आता पोचलो आहेत मंदिरामध्ये. सुरुवातीला देवाच्या मंदिराच्या दरवाजावर श्री गणेशाचा फोटो होता, त्यांचं दर्शन घेऊन आतमध्ये प्रवेश केला. मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेर बसूनच मी थोडंसं शूट केलं. आई आल्या होत्या दर्शन घेऊन, तुम्हाला दाखवते. काहीच गर्दी नव्हती, देव पण इतकं सुंदर दर्शन झालं. बघू शकताय तुम्ही देवाचं मंदिर. मंदिरामधील खूप छान प्रकारे देवाचं दर्शन झालं, तर मन भरून देवाला पाहिलं. मागच्या वेळी आलो होतो पण खूप गर्दी होती, असं दर्शन नाही, पायरीचंच दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. प्रिशाच्या पप्पांनी पण देवाचं दर्शन घेऊन श्रवणला घेऊन बाहेर आले. नंतर इथं देवाचा घोडा असतो, मग तिथं पण आम्ही दर्शन घेतलं. देवाला, श्रवणला देवाच्या पायाशी घातलं, दक्षिणा ठेवली, प्रसाद वगैरे सगळं, शिदा वगैरे घेऊन गेलो होतो ते सगळं दिलं. मग तिथून आता लगेच आम्ही, प्रिशा थोडंसं डान्स करत होती, तिथून लगेच आम्ही बाहेर नारळ फोडण्यासाठी निघालो. प्रिशाला नारळाचं पाणी खूप आवडतं, असं जरी तिला नारळाचं पाणी घेऊन दिलं तरी ती पित नाही. मात्र मंदिरात गेल्यानंतर तिथल्या नारळाचं पाणी पिण्यासाठी खूप हट्ट करत असते तिने, म्हणून त्या आजी म्हटले की तिला पण पाजवा, बाळाला ऊन पण आहे. मग मला पण नारळाचं पाणी आवडतं म्हणून मी पण हात पुढे केला. मग लगेच मला प्रिशाच्या पप्पांनी दिलं, मग तेही पिलं. आईंना पण थोडंसं दिलं. तिथेच नारळाचं पाणी आम्ही पिलं आणि नंतर त्या मावशींना प्रसाद दिला, तिथं बसलेल्या होत्या त्या. त्यांना काही दक्षिणा मागत होत्या, त्या दक्षिणा पण दिली. दक्षिणा, नारळ देऊन आम्ही पुढे तसंच नारळ म्हणजे मंदिरावर देवाचा नावाचा जयघोष करून खोबराने फुलाला आम्ही नारळ फोडला, नारळ बॅगमध्ये ठेवला आणि नंतर निघालो गुलाल आणि खोबरं घेऊन हातामध्ये देवाच्या मंदिरावर उधळायला. मग तिथून जात असताना प्रिशा माकडाला बघून घाबरत होती, पण तिला असं रागवलं थोडंसं, घाबरू नको वगैरे म्हणून. मग तसंच पुढं निघालो आम्ही. पुन्हा नाही घाबरली तिने, पण सुरुवातीला थोडंसं घाबरली होती. मग पुन्हा देवाच्या नावाचा जयघोष करत आम्ही मंदिराला राऊंड मारायला म्हणजे मंदिराला फेरी मारायला निघालो. मग तिथून निघाल्यानंतर ना ते मंदिराला 2 फेऱ्या आम्ही अशा प्रकारे मारल्या. फेरी मारल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आईला माकड दिसलं, देवाचं माकड. मग तिथे गेल्यानंतर आई श्रवणला घेऊन त्याला हे करत होत्या, त्यांचा फोटो काढ म्हणून. परत तिथे थांबून त्यांचा, श्रवणचा आणि प्रिशाचा ते देवाच्या माकडासोबत फोटो काढला. फोटो काढल्यानंतर परत बोलल्या व्हिडिओ पण काढ, मग त्यांचा व्हिडिओ पण काढला. बघत आहेत तुम्ही. प्रिशा काय थांबत नव्हती, ते बघून घाबरतच होती तिने. परत नाही घाबरली, पण सुरुवातीला थोडंसं घाबरत होती तिने. मग
मग तसंच पुढे निघालो आम्ही, गुलाल आणि खोबरं उधळतच पूर्ण मंदिराला. छान झालं दर्शन, मात्र खूपच छान झालं गर्दी नसल्यामुळे. खरं तर आज पौर्णिमा, शनिवारच्या पौर्णिमेपासून मात्र गर्दी होणारच. आता थोडं 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 ते देवाचे कार्यक्रम सुरू होतात, पालखी सोहळा, लग्न सोहळा, अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम असतात. मला काही जास्त माहीत नाही आहेत. मग परत थोडंसं मंदिराच्या पुढे गेल्यानंतर तिथं अजून एक मंदिर होतं. बहुतेक ते मला वाटते देवाच्या ते घोड्याचं वगैरे काहीतरी असावं. मग तिथं दर्शन घेऊन परत मंदिरामध्ये येऊन बसलो आम्ही. श्रवणची आणि प्रिशाच्या पप्पांची थोडी मस्ती झाली होती. श्रवण खेळत होता. मग तिथं पुढं गेल्यानंतर माकडं होते, माकडाची पिल्लं 2. त्यांना बहुतेक तहान लागलेली असावी. ते बॉटलमधलं पाणी खाली पाडून पाडून पित होते. म्हणजे बघा ना, मुख्य प्राण्यांना पण कसं असतं. मग श्रवण पण खूप खेळला, प्रिशा पण खेळली, मस्त खेळली. प्रिशा तर अक्षरशः रंगपंचमीच खेळत होती. तिला रंगच वाटत होता तो गुलाल. मग ती श्रवणला लावत होती, आम्हाला पण लावत होती. स्वतः पण सगळं अंग घाण केलं होतं तिनं. घाण म्हणण्याऐवजी देवाचा रंग होता, तो गुलाल होता. खेळी तिनं, मस्त मज्जा केली, छान वाटलं. परत आई पण गेल्या होत्या माकडांसाठी केळी आणायला. केळी घेऊन आल्या त्या. माकडांना केळी वगैरे दिली. फुटाणे काय खात नव्हते ते. प्रिशाचे पप्पा म्हणतात त्यांनी खाऊन खाऊन बोर झाले असतील फुटाणे, म्हणून त्यांना केळी. एक होतं ते आईंची साडी पकडून धरलेलं, सोडत नव्हतं. त्याला असं वाटत होतं हातातली पूर्ण केळी त्यालाच पाहिजे, पण तसं नाही, सगळ्यालाच एक एक आईने दिली. आणि मग परत थोडंसं मंदिरामध्ये थंडगार वाटत होतं, बसलो. देवाचा नवीन रथ होता, त्या नवीन रथाचं दर्शन घेतलं. अशाच प्रकारे मस्त दर्शन केलं, सेल्फी काढले, फोटो काढले आणि निघालो होतो आता घराकडे. तर अशाच प्रकारचे पुढचे सुंदर सुंदर आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.